नमस्कार, मी आशुतोष टिळक. माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अमेरिकेच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये भरपूर साऱ्या बातम्या आल्या. निकाल आले. पुढच्या काही दिवसामध्ये त्यांची आयोवा कॉकस आहे आणि आयोवा कॉकसच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची हायलाईट गोष्ट अशी आहे की मी शोधत होतो की आयोवा कॉकस हे फक्त रिपब्लिकन पक्षाची का आहे, डेमोक्रॅटची दुसऱ्या कुठल्या तारखेला होणार आहे का, किंवा इतर काही आहे का. माझ्या असं लक्षात आलं की डेमोक्रॅटिक पक्षाने आयोवा कॉकस हिला पूर्ण फुली मारलेली आहे. त्याचं कारण अत्यंत साधं आहे की कॉकस हा जो एक प्रकार असतो हा ग्रासरूटच्या काय म्हणतात कार्यकर्त्यांना लक्षात घेण्याचा हा प्रकार आहे. कॉकस कशी केली जाते, साधी गोष्ट आहे. वाचनालयात, शहरातल्या मोठ्या हॉलमध्ये किंवा ज्याला सिटी सेंटर म्हणतात, चर्चमध्ये, मंदिरामध्ये, समाज मंदिरामध्ये किंवा कोणातरी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरामध्ये किंवा जिथे बरेच लोक एकत्र यायला जागा असते, अशा ठिकाणी त्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येतात. त्यांना लिटरली विचारलं जातं की तुम्हाला कोणासाठी मत द्यायचं आहे. कधी कधी कागद दिला जातो, कागदाचा तुकडा, किंवा हात वर करा, कोणी जर या पक्षाच्या या व्यक्तीसाठी असेल तर ते या कोपऱ्यात जाऊन थांबा, तुम्ही जर या व्यक्तीसाठी असेल तर त्या कोपऱ्यात जाऊन थांबा. अशा तऱ्हेने त्या राज्यातल्या विविध शहरांमधल्या कार्यकर्त्यांना विचारलं जातं की आपल्या पक्षातर्फे राष्ट्राध्यक्ष पदाची उमेदवारी घ्यायला तुमच्या लेखी कोण पात्र आहे. नाव, त्याचे पर्सेंटेज हे ते 2 ते वरती सरकवलं जातं. ही एक बातमी. डेमोक्रॅटिक पक्षाचं असं म्हणणं की ही गोष्ट रिप्रेझेंट करत नाही आणि काही प्रमाणामध्ये हे मान्य करावं लागेल की आयोवा हे जे राज्य आहे हे व्हाईट लोकांचं आहे, ब्लॅकचं नाही आहे, किंवा एशियन पीपल्सचं हे राज्य नाही आहे, किंवा ज्याला एशियन अमेरिकन म्हणतात, ज्याला ॲफ्रो अमेरिकन म्हणतात, किंवा इतर वंशाचं नाही. याच्यामध्ये आयोवाच्या राज्यांचं आहे. मी खरं तर मागच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये असा दावा केला होता की यांना राष्ट्राध्यक्ष बरेच मिळाले आहेत, पण राष्ट्राध्यक्ष नाही झालेले तिथून. आयोवाकडून नाही झालेले, इलिनॉइस वगैरेच्या राज्यांकडून झालं होतं. इलिनॉइसची अजून एक बातमी, चांगलं झालं माझ्यातून बाहेर पडला शब्द. इलिनॉइस या राज्यामध्ये अशी एक अट ठेवली गेली 2021च्या त्या सगळ्या घटनेनंतर 6 जानेवारीच्या, की फॉर्म भरताना प्रत्येक उमेदवाराकडून असं एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आलं की निवडणुकीचा निकाल जर माझ्या विरोधात गेला तरी मी त्याला मान्य करीन आणि मी कुठल्याही प्रकारे निवडून आलेलं सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी ते करायला नकार दिला चक्क. का, म्हणजे काही त्याला कारण काही नव्हतं. रिसेंटली अजून एक गोष्ट अशी झाली की ज्यांना काय म्हणणार, शहरी अतिरेकी, किंवा त्याला नेमका काय शब्द वापरा मला माहित नाही, जानेवारी 6 क्रिमिनल्स असा त्याचा शब्द येतो आहे. म्हणजे काय, त्याला वेगवेगळे तुम्ही शब्द वापरणार. शहरी लोक अशी जी हातामध्ये शस्त्रबिस्त्र घेऊन क्रू क्लक्स क्लॅनचे नवीन व्हर्जन्स किंवा अजून त्यांचे प्राऊड बॉईज असतील किंवा अजून तुम्ही त्यांना काय वाटेल ते म्हणा, यांच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं की मी सत्तेत आलो तर त्यांना माफी देऊन मोकळा होईन. पण त्याहीपेक्षा शॉकिंग एक जी गोष्ट झाली ती अशी झाली की डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर अनेक साऱ्या काय 4-5 केसेस झाले. त्यातली एक आहे या जानेवारी 6 मध्ये. झालं असं की जानेवारी 6, 2021 या दिवशी निकाल लागायला जवळ आला होता, मत पडली होती, निकाल जवळपास फायनल टप्पा झाला होता आणि त्यांच्या सिस्टीमनुसार व्हाईस प्रेसिडेंटला वेगवेगळ्या राज्यातून आलेली सगळी मतं एकत्र करायची असतात. या राज्याचं हे याला, या राज्याचं त्याला, त्या राज्याचं याला, या राज्याचं याला. वेगवेगळ्या राज्यांच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटनी केलेलं, त्या राज्याच्या निवडणुकीच्या लोकांनी दिलेली, हे सगळं एकत्र करून एक फायनल जो एक ठप्पा लावायचा असतो
ते काम अमेरिकेमध्ये व्हाईस प्रेसिडेंटकडे असतं. जनरली आजपर्यंत विरोधात गेले तरी त्याला ते मान्य करतात जनतेचा निकाल म्हणून आणि बाजूला होतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं असं म्हणणं की तुम्ही हे काय करू नका, तुमच्या खिशात आहे, तुम्ही माझ्या पक्षाचे आहात, तुम्ही हे करा, आणि जर तुम्ही करणार नसाल तर मी तुम्हाला मारतो, आय विल लिटरली शूट यू. याच्या बाबतीमध्ये त्यांच्या समर्थक त्या व्हाईट हाऊसमध्ये घुसले आणि त्या एका न्यूज चॅनलने जे हायलाईट केलं ती गोष्ट फार खरी आहे की 2017 ज्या जागी उभा राहून डोनाल्ड ट्रम्पनी त्या देशाची राज्यघटना जपण्याची, त्या राज्यघटनेला सर्वतोपरी ठेवून त्याच्यानुसार राज्यकारभार करण्याची शपथ घेतली, त्याच जागेवर त्यांच्या समर्थकांनी, प्राऊड बॉयज असतील, कु क्लक्स क्लॅन असतील किंवा अजून बंदूकधारी लोक असतील, ते राखण्याच्या माणसांच्या पोलिसांवर, त्याच्या गार्ड्सवर मारून टाकलं आणि तिथे भरपूर काय काय लोक मेले, हल्ला झाला, काही त्यांच्या खासदारांना पळावं लागलं आणि काही भरपूर काय काय त्याच्यामध्ये गोष्टी झाल्या. त्यावर चालला महाभियोगाचा खटला झाला नाही, बऱ्याच गोष्टी. गंमत अशी की या सगळ्यामध्ये कोर्टात खटला उभा राहिला आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्यामध्ये हजेरी लावली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलाला तिथल्या जजनी असं विचारलं की राष्ट्राध्यक्ष त्याच्या राजकीय विरोधकांना ठार मारण्याची सूचना देऊ शकतो का? निवडून आलेला माणूस त्याच्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी नेव्ही सील, ज्यांनी त्या ओसामा बिन लादेनला मारण्यामध्ये एक मोठं काम त्यांनी केलं, ते तिथपर्यंत घुसले, त्या माणसांना ऑर्डर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती त्यांच्याकडचे नेते देऊ शकतात का? त्यांच्या काय वकिलाचं असं म्हणणं की हो, हे शक्य आहे. धक्कादायक आहे म्हणून ही पुढची जी काय एक वाजवतोय, ऐकवतोय मी, ऐका. Could a president order SEAL Team 6 to assassinate a political rival? That's an official act in order to SEAL Team 6? He would have to be and would speedily be, impeached and convicted before the criminal prosecution. What if he weren't? There would be no criminal prosecution, no criminal liability for that? Chief Justice's opinion in Marbury against Madison and our constitutional tradition and the plain language of the impeachment judgment clause all clearly presuppose that what the founders were concerned about was not. I asked you a yes or no question. Could a president who ordered SEAL Team 6 to assassinate a political rival who was not impeached, would he be subject to criminal prosecution? If he were impeached and convicted first. And so your answer is no. My answer is qualified yes. हे अनेकांना तिथे धक्का बसलेला आहे आणि नेमकं हे सगळं काय करावं, कसं करावं, काय होईल, कोण होईल, शॉकिंग आहे. डोक्यात ठेवा की याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेला कोणी निवडणूक हरायला लागेल त्यावेळेला तो बसलेला आहे माणूस, सत्तेत गेलेला नाही अजून. म्हणजे त्यांची नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणूक होते, अजून 6 किंवा 7 नोव्हेंबरला निवडणूक झाली. लक्षात आलं 1-2 दिवसामध्ये की आपण हरायला लागलो आहोत. नेव्ही सीलच्या माणसांना किंवा लष्कराला ऑर्डर देऊन की हा माणूस जिंकायला लागलाय, जा आणि त्याला शूट करा, असं त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष पदावर बसलेला माणूस ऑर्डर सोडू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. भयानक गोष्ट आहे की मी काही करो, मी जिंकलेलोच आहे, मी भलेही मतदानामध्ये जिंकलेलो नशीन, मी हुकुमशाहीच्या बळावर सत्तेवर बशीन. हे म्हणजे अमेरिकेच्या काय त्यांच्या राज्यघटनेत काय म्हणतात, त्याच्याविषयी काय बोलावं हेही कळत नाहीये. तुमच्या त्याच्यामध्ये डोक्यामध्ये ठेवण्यासाठी मी एक मुद्दा देतो आणि पुढच्या मुद्द्यावर येतो. आयोवा कॉकस जवळ येतं आहे आणि आयोवा कॉकस जसं जवळ येतं आहे तसं कोण लोक आहेत त्यांनी त्याच्यामधून एक मोठी माघार झालेली आहे. ख्रिस ख्रिस्टी, जे डोनाल्ड ट्रम्प यांचा एक खूप मोठा विरोधकाचा आवाज म्हणून उभे राहिले होते, अशा ख्रिस ख्रिस्टी यांनी या सगळ्या
मुद्द्यातून माघार घेणं हे एक मोठी बातमी या काळामधली ठरलेली आहे. बातमी का म्हणायची? कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ज्यावेळेला कोणीही बोलत नव्हतं, रॉन जॉन डिसँटिस हे एकेकाळी त्यांचे सगळ्यात मोठे पक्षांतर्गत विरोधक म्हणून येऊन उभे राहिलेले व्यक्ती, म्हणजे यांना डोनाल्ड ट्रम्प लाईट व्हर्जन असं पण अनेकांनी म्हणलं आहे. आणि लेट शो विथ स्टीफन कोल्बर्ट यांची एक क्लिपिंग मी पाहिली आत्ता मगाशी, की यांनी माघार तर घेतलेली आहे, पण मग काय म्हणायचं की रॉन जॉन डिसँटिस यांचं काय आहे एकूण सगळं, त्यांचं कॅम्पेन कसं चालू आहे की रॉन डिसँटिस ट्रम्प 24. असत्य आहे की आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचे आहोत. काहींनी तर हे पण म्हणलं आहे की ट्रम्प डिसँटिस या तिकीटसाठी आम्ही वोट करायला तयार आहोत. म्हणजे काय? ट्रम्प डिसँटिस तिकीट म्हणजे नेमकं काय? याचा अगदी साध्या भाषेतला अर्थ असा आहे की राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार तुम्ही एकदा निवडले या सगळ्या प्रायमरीज आणि कॉकसमधून, की एक फॅक्टर उभा राहतो की व्हीपीचे उमेदवार कोण, व्हाईस प्रेसिडेंटशिपचे उमेदवार नेमके कोण. पहिलं नाव अनेकांचं आवडतं जे होतं ते लॉरेन बोयबर्ट किंवा मार्जोरी टेलर ग्रीन असे अनेक सारे नाव होते, पण त्याच्यामधलं एक तगडं नाव जे होतं ते रॉन जॉन डिसँटिस असं होतं. रॉन जॉन डिसँटिस हे एक नाव याच्यामध्ये होतं. आणि त्यांचे समर्थक क्रिस ख्रिस्टी हे डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदी कडवे कट्टर विरोधक म्हणून होते, परंतु क्रिस ख्रिस्टी यांना तेवढ्या संख्येने मतं मिळत नव्हती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षांतर्गत विरोधकांमध्ये एका नावाविषयी मोठ्या प्रमाणावर एकी चालू होती, ते म्हणजे निक्की हॅले. कारण सांगतो की आत्ताच्या घडीला अमेरिका ही आर्थिक संकटातून बाहेर येते आहे. अमेरिकेला आता फॉरेन अफेअर्सला हँडल करू शकणारा पंतप्रधान पाहिजे आहे. पंतप्रधान नाही, राष्ट्रपती. अमेरिकेला एक असा राष्ट्रपती पाहिजे आहे की जो त्यांच्या फॉरेन अफेअरकडे लक्ष देऊ शकेल, आणि ते नाव अनेकांना निक्की हॅले वाटतं आहे. हायलाइटेड ते असू शकतं. थर्ड पार्टी काही जण उभे करण्याचा प्रयत्न करतात. माझं असं मत आहे की इग्नोर इट. म्हणजे अमेरिकेच्या लोकांना जवळपास आता माहिती आहे की जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प हे होणार आहे फाईट नोव्हेंबर महिन्यामध्ये. वेळ आहे अजून बराच, तरी बघितलं जाईल की नेमकं काय होतं. बघूया. तोपर्यंत नमस्कार.